गोंदिया जिले के धान उत्पादक किसान एक बार फिर संकट में है। इस बार मामला सरकारी धान खरीदी लक्ष्य को लेकर है। सरकार द्वारा तय किया गया लक्ष्य कुछ ही दिनों में पूरा हो गया, जिससे हजारों किसान अब भी धान बेचने से वंचित है। अब किसानों ने सरकार से लक्ष्य बढ़ाने की मांग की है। धान उत्पादक किसानों को न्यूनतम समर्थन मूल्य मिल सके, इसके लिए सरकार जिला विपणन संघ और आदिवासी विपणन संघ के जरिए सरकारी केंद्रों से धान खरीदती है। लेकिन इस साल गोंदिया जिले में सरकार का खरीदी लक्ष्य बेहद कम तय किया गया। शुरुआत में 11 लाख क्विंटल का लक्ष्य रखा गया, जिसे किसानों की भारी भागीदारी के बाद बढ़ाकर 7,38,000 क्विंटल कर दिया गया। हालांकि नया लक्ष्य भी एक हफ्ते में ही पूरा हो गया, जिससे अब तक करीब 17,000 किसान धान बेचने से वंचित रह गए। केंद्र ने धान लेने से मना कर दिया। अगर सरकार ने लक्ष्य नहीं बढ़ाया तो किसान भारी नुकसान में आ जाएंगे। वहीं जिला विपणन अधिकारी विवेक इंगले ने भी 12 लाख क्विंटल लक्ष्य बढ़ाने की मांग की। आम्ही गोंदिया जिल्ह्याचे शेतकरी आहोत आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये धानाचा उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होते। यावर्षी रब्बी हंगामामध्ये धानाची शेती केली आणि भरपूर उत्पन्नसुद्धा झाले, पण 1000 शेतकऱ्यांना अजूनपर्यंत म्हणजे शासनाने लिमिट कमी असल्यामुळे 17,000 शेतकऱ्यांचे धान घरी पडून आहेत आणि जर शासनाने लिमिट जर नाही वाढवली तर तो धान आम्हाला उघड्यावरती फेकावा लागेल आणि शेतकऱ्यांना उपासमारीची वेळ येईल। तरी पण शासनास कडकडीची विनंती आहे की आपण उद्दिष्ट वाढवून आमच्याकडे जो पडलेला धान आहे त्याने त्वरित त्याची व्यवस्था करावी, हीच आमची शेतकऱ्यांची मागणी आहे। या ठिकाणी दिनांक 15 जून अखेर गोंदिया जिल्ह्यामध्ये 60,278 शेतकऱ्यांनी त्यांचे रब्बी हंगामातील धान विक्रीसाठी जिल्हा पणन कार्यालयाच्या सब एंड सेंटरवर नाव नोंदणी केलेली आहे। त्यापैकी 42,322 शेतकऱ्यांकडून आम्ही 17.97 लाख क्विंटल इतके धान खरेदी केलेले असून अद्यापपर्यंत 17,956 शेतकऱ्यांची अंदाजित 8 ते 9 लाख क्विंटलपर्यंत धान खरेदी होण्याची शिल्लक आहे। तर त्यासाठी या कार्यालयाला वाढीव उद्दिष्टाची आवश्यकता भासणार असून त्याबाबत आम्ही शासनासह आमची प्रदान कार्यालयास कळवलेली आहे। किती वाढीव उद्दिष्टाची मागणी आणखी आपण केलेली आहे? आम्ही जवळजवळ 12 लाख उद्दिष्टाची मागणी केलेली असून शेतकऱ्यांची संख्या 17,956 आणि त्यांचं जे एकर्ज आहे हेक्टर नोंदणी त्याचा जर विचार केला तर आम्हाला आतापर्यंत 8 ते 9 लाख क्विंटलची वाढीव उद्दिष्ट मिळाली तर सर्व शेतकऱ्यांची खरेदी पूर्ण करणे शक्य होणार आहे।